नेक्स्ट गॅलोनोमीटर ॲज व्होल्टमीटर. आता आपण इथं गॅलोनोमीटरचा व्होल्टमीटरमध्ये कन्वर्शन करायचं आहे. व्हॉट इज व्होल्टमीटर? व्होल्टमीटर इज द डिव्हाइस विच मेजर्स द व्होल्टेज इज नोन ॲज व्होल्टमीटर. जे डिव्हाइस आपण व्होल्टेज मेजर करण्यासाठी वापरतो त्याला आपण व्होल्टमीटर म्हणतो. अँड व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ कॉम्पोनंट ऑर इन सर्किट. सर्किटमध्ये आपण व्होल्टेज मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर नेहमी त्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस पॅरलमध्ये कनेक्ट करतो. आणखीन फॉर आयडियल व्होल्टमीटर रेजिस्टन्स इज इन्फायनाइट. नाउ consider this diagram of this galvanometer as a voltmeter and corresponding animation of this. Here to convert a moving coil galvanometer into voltmeter, आता moving coil galvanometer चं voltmeter conversion करण्यामध्ये काही रिक्वायरमेंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट रिक्वायरमेंट आहे इट्स व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज. तर याची व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी ही इन्क्रीज केली पाहिजे. सेकंड आहे इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज झाला पाहिजे. आणि थर्ड जे आहे इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेज. त्यामध्ये जे काही पॉसिबल डॅमेजेस आहेत ह्या पॉसिबल डॅमेजेसपासून आपण त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. ह्या 3 रिक्वायरमेंट आहेत आणि ह्या 3 रिक्वायरमेंट जे आहेत ह्याचं फुलफिलनेस जे आहे ह्याच्यामुळे होतं. पहा दिस इज अचिव्ड युझिंग व्हेरी हाय रेजिस्टन्स एक्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द गॅल्व्हनोमीटर. ह्या जे काही 3 आपल्याला रिक्वायरमेंट होत्या ह्या 3 रिक्वायरमेंट आपण गॅल्व्हनोमीटरला सिरीजमध्ये रेजिस्टन्स कनेक्ट करून आपण 3 रिक्वायरमेंट आपण अचीव्ह करू शकतो. यूज ऑफ द सिरीज रेजिस्टन्स. आता ह्या गॅल्व्हनोमीटरला हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केला आहे. गॅल्व्हनोमीटरला रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर हा व्होल्टमीटर बनतो. इथं पण हा गॅल्व्हनोमीटरला रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडल्यानंतर हा व्होल्टमीटर बनतो. आता हा जे काही सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडलेला आहे ह्या सिरीजमधल्या रेजिस्टन्सचे काही यूज आहे. त्यामध्ये पहिला यूज आहे इट प्रोटेक्ट्स द इन्स्ट्रुमेंट फ्रॉम डॅमेज. तर त्याला हा रेजिस्टन्स व्हेरी हाय रेजिस्टन्स पण सिरीजमध्ये कनेक्ट केल्यामुळं यामध्ये येणारा जे करंट आहे हा गॅल्व्हनोमीटरमध्ये जाणारा करंट हा फार कमी जातो कारण रेजिस्टन्स जास्त असल्यामुळं. त्यामुळे ते डॅमेज व्हायचं पॉसिबिलिटी कमी होते. इट इन्क्रीज द रेंज ऑफ अँड व्होल्टमीटर. आपण ह्या सिरीजमध्ये जोडलेल्या रेजिस्टन्स आहे ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करून आपण ह्या व्होल्टमीटरची रेंज बदलू शकतो. म्हणजे आपल्याला डिझायर्ड ज्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स ज्या व्हॅल्यूचा आपल्याला करंट व्होल्टमीटर बनवायचा आहे त्या व्हॅल्यूचा आपण हा व्होल्टमीटर आपण ह्या एक्सची व्हॅल्यू किंवा सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करून बनवू शकतो. इट इन्क्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट टू विच इट इज कनेक्टेड. तर आपला आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा इन्फायनाइट आहे आणि या गॅल्व्हनोमीटरला आपण हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केल्यामुळे याची व्हॅल्यू वाढते. त्यामुळे प्रॅक्टिकली जेवढी व्हॅल्यू जास्त असेल तेवढी हे मोर ॲक्युरेट रिडिंग देतं. त्यामुळे हे सिरीजचा रेजिस्टन्स जोडल्यामुळे याची व्हॅल्यू वाढते. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स एक्स. आता हा काय सिरीजमध्ये जोडलेला रेजिस्टन्स आहे त्याला आपण एक्स मानलं तर ते एक्सची व्हॅल्यू जी आहे ही एक्सची व्हॅल्यू आपण आता डिटरमाइन करायची आहे. त्यासाठी आपण असं इफ व्ही इज द व्होल्टेज टू बी मेजर्ड देन. तर हे व्ही जे आहे व्ही व्होल्टेज आपल्याला मेजर करायचं इथं ह्याच्या अक्रॉस आपण हा व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे. तर हे जे व्होल्टेज व्ही जोडलेलं आहे हे व्ही व्होल्टेज या सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस थोडं ड्रॉप होतं आणखीन ह्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस थोडं ड्रॉप होतं. त्यामुळे गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस ह्या सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज दोन्ही व्होल्टेज ॲड केल्यानंतर हे टोटल व्होल्टेज व्ही येतं. म्हणून आपण इथं टोटल व्होल्टेज व्ही जे आहे हे सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज अकॉर्डिंग टू ओम्स लॉ करंट फ्लोइंग थ्रू सिरीज रेजिस्टन्स आय जी अँड रेजिस्टन्स ऑफ द सिरीज रेजिस्टन्स एक्स प्लस voltage drop across galvanometer is current flowing through galvanometer Ig and resistance of galvanometer is capital G. Then this therefore Ig into X इथं ठेवलं आणखीन हे Ig into G इकडं मायनस सबस्ट्रॅक्शन केलं राईट लेफ्ट साईडला घेऊन आणखीन टर्म्स रिअरेंज केल्यानंतर X ची व्हॅल्यू जी आहे Ig इकडं आणल्यानंतर V अपॉन Ig मायनस कॅपिटल G. X ही याची आपलं X ची व्हॅल्यू ही सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आपण आपल्याला ज्या डिझायर्ड रेंजचा आपल्याला व्होल्टमीटर पाहिजे ते व्होल्टेज इथे व्ही असतं. आय जी ही फुल स्केल डिप्लेशन करंट आहे म्हणजे ह्या गॅल्व्हनोमीटरला फुल डिप्लेशन दाखवण्यासाठी जो काय करंट लागतो तो फुल स्केल डिप्लेशन करंट आणि कॅपिटल जी हा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर ह्या व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळते. तेवढा एक्स आपण जोडल्यानंतर तो आपला डिझायर्ड व्हॅल्यूचा व्होल्टमीटर बनतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला 0 to 10 व्होल्टचा आपला व्होल्टमीटर बनवायचा आहे तर हे व्हीची व्हॅल्यू 10 घ्यायची. आय जी हा फुल स्केल डिप्लेशन करंटची व्हॅल्यू घ्यायची. जी रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर पुट करायचा आणि व्हॅल्यू सॉल्व्ह केल्यानंतर एक्सची जी व्हॅल्यू येते ती आपण इथे जोडली
तर हा व्होल्टमीटर 10 व्होल्टपर्यंत व्होल्टेज मेजर करतो. असं आपण आपल्याला डिझायर्ड व्हॅल्यूचा डिझायर्ड रेंजचा व्होल्टमीटर आपण या एक्सची व्हॅल्यू चेंज करून आपण बनवू शकतो. वेअर IG इज द करंट फ्लोइंग थ्रू द गॅलनोमीटर. तर हा गॅलनोमीटरमध्ये जाणारा करंट IG आहे. इफ NV is equal to V by Vg, that is V by Vg is Ig into G, that is voltage drop across galvanometer is current flowing through galvanometer into resistance of galvanometer, is the factor by which the voltage range is increased. It can be shown that X equal to G into bracket NV minus 1. तर टोटल व्होल्टेज आहे, टोटल व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅलनोमीटरच्या n टाइम्स आहे असं कन्सिडर केल्यानंतर x ची व्हॅल्यू जी आहे G इंटू ब्रॅकेट n इंटू G इंटू ब्रॅकेट n minus 1 अशी येते. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.